जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आपापले उमेदवार उभे केले आहेत। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहरात जाहीर सभा पार पडली। या सभेला शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला। दरम्यान आज शिवसेना शिंदे गटाकडून माजी मंत्री व आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। या रॅली दरम्यान बोलताना आमदार अर्जुन खोतकर यांनी दावा केला की जालना शहरात शिवसेना शिंदे गटाच्या 40 पेक्षा अधिक जागा निवडून येतील। आम्ही विकासाच्या अजेंडावर ही निवडणूक लढवत असून जनतेचा आमच्यावर विश्वास आहे। महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे। तुम्ही बघताय की जनतेमध्ये किती विश्वास आहे किंवा किती उत्साह या ठिकाणी आहे। मी तुम्हाला सांगतो की आज लोक विकासाच्या पाठीमागे उभा राहतील हा माझा दावा आहे आणि एका वर्षामध्ये या शहराला 500 कोटी रुपये मी आणून दिलेले आहेत। त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे। त्यामुळं कोणी किती काही वल्गना करत असतं तरीही शिवसेनाच या महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवणार आहे। आम्ही 40 जागा जिंकू।